मला मेसेजेस भरपूर आले, खर्च किती झाला, कसं काय एक्सपिरियन्स होता, कुठं कुठं गेलं ते प्रॉपर डिटेल्स ते म्हणले एकदा. ओव्हरऑल एक्सपिरियन्स म्हणजे एक नंबर ट्रिप झालेली. म्हणजे सगळ्यांना वाटलं की भाऊ लय लागल यांची नाही का, फार वाईट टाकतील, घरी येऊन आजारीच पडतील आणि चालायलाच लावायला लागेल. सो हॅलो व्हॉट्सअप, जय श्रीराम पब्लिक. आज लय दिवसांनी, जवळपास 7-8 दिवसांनी घरनं ब्लॉग चालू करतोय. कंटिन्यू बाहेर होतो. कालचा दिवस मस्त रेस्ट केली अजिबात, म्हणजे कॅमेराच उघडला नाही. एक पेंडिंग ब्लॉग होता आपल्याकडं गोंदेश्वर महादेव टेम्पलचा, तोच ॲडिशनल केला, तोच टाकला. काल भीमाशंकरचा टाकला. जर्नी कशी वाटली भाऊ कमेंट करून सांगा. पाहिजे तसा रिस्पॉन्स आला नाही पण ठीक आहे, काय हरकत नाही, प्रयत्न तर चालूच आहे. रिस्पॉन्स आहे ना म्हणून काम करायचं सोडून देणार नाही आपण. रिस्पॉन्स येऊ न येऊ टाकणं आपलं काम आहे. रोजचं काही ना काही तर पडणं आपलं काम आहे. नेक्स्ट ट्रिप अयोध्याची प्लॅन करतोय लवकरच, एवढ्यात होऊन जाईल ते. पण जरा आता एवढी पेंडिंग कामं पडलेली आहे, तेवढी ते उरकतो आणि मग प्लॅन करतो. 10-12 दिवसात करून टाकू, काय विषय नाही. जेवढ्या जणांनी प्रेम दिलं, व्हिडिओ पाहिल्या, सगळ्यांचं मनापासून धन्यवाद. वयाच्या 23-24 वर्षी लागोपाठ 4 ज्योतिर्लिंग करून टाकले. हळूहळू लवकरच 12 ज्योतिर्लिंग 4 धाम पण उरकून टाकू आपण. सो सीन असं आहे, 11 का 12 किती तर वाजलेले आहेत. उठलो आहे, फ्रेश झालेलो आहे आणि फर्स्ट ऑफ ऑल हेअरकट आणि जरा तोंड नीट करतो, कारण इतकं टॅन झालेलं आहे, काळं पडलेलं आहे, अख्खा काळा पडलेलं आहे. सो जरा हेअरकट जरा अवतार तर नीट करतो. लोक मला बाहेर निघलं की म्हणायला लागलं, जरा किती काळा पडला. साहजिक आहे, आता 2 व्हीलरवर एवढं लांब गेलो तो म्हणलं. सो चला हेअरकट वगैरे करतो आणि मग नेक्स्ट नियोजन काय आजचं बघत राहा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, सबस्क्राईब करून टाका. 7-8 दिवसांनी रोडला फिरतोय आमच्या इथं गाडी हो बाबा. लेडीज आता गाडी बसायची खरंच इच्छाच होय ना मला, माहिती आहे का. इतकं 1,500 1700-1800 किलोमीटर झालं, त्यामुळे आता गाडी बसायची इच्छाच आहे ना. ठीक आहे, चालते, करतो पण तुला. सो गाईज पोचलेलो आहे. सो गाईज झालेलं आहे हेअरकट. कसं झालंय बघा तोंड कसं झालेलं आहे. लय बेकार आहे का तोंड झालं तर. आता जरा तोंड बांधून फिरायला लागेल मला थोडे दिवस, नाही तर मग परत हाही तसा चेहरा आहेच खराब आपला, काय विषय नाही. जरा मास्क लावू द्या मग. 2 वाजले, 2 तास लागले. 2 तास कायला म्हणते, अवघड काम. भूक लागली, आता खातो पहिलं मग नियोजन मान. हेअरकट झालेलं आहे बघा. हेअरकट शॉर्ट, आपलं केस लय शॉर्ट केली, कारण सगळी केस पण खराब झालते डस्टनी. चेहरा झालता केस पण असले ड्राय झालते सगळे. मग ती ड्राय झालेली वरचे सगळे केस कापून टाकले, बारीक केस झाले. आता काय विषय नाही, 10-12 दिवसात हॉटेल मोठी बरं दिसते. हां, बघितलं का टॅनिंग, हे दिसलं का, हे टॅनिंग सगळं काळपट चेहरा झाला, अख्खा काळपट. आता जरा बांधूनच फिरलं पाहिजे, तेव्हाच व्यवस्थित होईल पहिल्यासारखं, अवघड व्हायचं नाही. सो आता भूक लागले, फ्रेश वगैरे होतो. हां, बाय द वे सीन असं होतं की मला मेसेजेस भरपूर आले, खर्च किती झाला, कसं काय एक्सपिरियन्स होता नाही का, कुठं गेलं ते प्रॉपर डिटेल्स ते म्हणले एकदा. किती खर्च झाला, किती वेळ लागला जायला, असं तसं, पेट्रोल कितीचं लागलं, हॉटेल स्टे कितीचा होता, जेवण कसं होतं वगैरे भरपूर प्रश्न मला विचारले लोकांनी. सो मला वाटतं आता जेवून एक डिटेलमध्ये ब्लॉग द्यावा तुम्हाला, नाही पूर्ण डिटेल्स द्यावे की कुठून निघालो, किती वेळात पोचलो, काय खाल्लं, कुठं राहिलो, किती खर्च झाला, दर्शनाचं कसं काय, सगळं डिटेल देतो. पहिलं जेवतो आणि मग देतो. 6 इव्हिनिंग झालेली आहे, 6 वाजलेले आहेत आणि पाहिजे आता हेअरकट केल्यावर कसं दिसतोय तुमचा भाऊ, एकदम चिकना नाही, लयच फाशा पार द्यायचा अवतार झालता, लय बेकार अवतार झालता. काय पडलेलो, केस असली झालती. आता बघा तरी हाईच म्हणा, डार्क सर्कल बघितले का कसे वाढलेत, लगेच चालायचंच करायला लागते शेवट. काय चेहऱ्याचं घेतले नाही तेव्हा, कोण बघतंय तेव्हा असं बी, लग्नाचं वय झालं आता. असं काय म्हणाय नको भाऊ, लय बारीक बघतात लोक, चालायचं. सो सीन असा होता की भरपूर जणांनी विचारलं, बाबा सांग कशी ट्रिप झाली, काय ते जरा एक्सपिरियन्स शेअर करा आमच्यासोबत. तर म्हणलं ठीक आहे.
हेअरकट करतो आणि मग तुमच्यासमोर येतो, तसं नाही. तर आता तुम्हाला काय सांगू, पण नक्की सगळ्याच बघितलं की तुम्ही. पण खर्चाचा विषय म्हणले तर आम्ही 2 जण गेलतो. जवळपास 17,000 रुपये आमचा खर्च झाला ओव्हरऑल. म्हणजे ऑलमोस्ट सगळंच, VIP दर्शनापासून प्रसाद नाही म्हणतात, 1,500 रुपयाचा आम्ही प्रसाद घेतला असेल. वाट आहे, दोरे, प्रसाद वगैरे नाही का, काय 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 अजून ते तर झालं. ते हे चॉईसचा पार्ट झाला तो, VIP दर्शन. म्हणजे मिनिमम आहे ना 12-13 हजार रुपयात पण झाला असता. आणि जर कॉम्प्रोमाइज केलं असतं ना हॉटेलमध्ये तर अजून कमीच झालं असतं. ते बाकीचं ठीक आहे. आमचं सांगतो, आमचं 17,000 रुपये खर्च झाला ओव्हरऑल 6 दिवसासाठी. 6 दिवसात 5 दिवसाचा हॉटेल स्टे होता. जर्नी तुम्ही पाहिलीच असेल. फर्स्ट ऑफ ऑल आपण डिरेक्टली उज्जैनला गेलो, इंदोर उज्जैन. तिथून मग 2 दिवस उज्जैनमध्ये आपला स्टे होता, 2 दिवसाचा. म्हणजे सगळ्या अख्ख्या ज्योतिर्लिंगमध्ये 2 दिवसाचा स्टे आपण तिथे गेला, बाकी सगळीकडे 1 दिवसाचा. 2 दिवस तिथे ओंकारेश्वरला 1 दिवस, नंतर नाशिकला 1 दिवस राहिलो आणि भीमाशंकरला 1 दिवस राहिलो. उज्जैनलाचा पहिल्या दिवशीचा स्टे आपला 1,300 रुपयाचा झाला होता. 1,300 का 1,400 रुपये, म्हणजे सगळ्यात महाग तो स्टे होता पहिला. नंतर 1,000 रुपयात घेतलं. ओंकारेश्वरला पण 1,000 रुपयात घेतलं. नाशिकला सर्वात स्वस्त चीपेस्ट 500 रुपये. आणि भीमाशंकरला तर आपल्या पाहुण्याचंच हॉटेल होतं. त्यांची फी होमच हॉटेलची 1700-1800 रुपये होते. आपण 600-700 रुपये दिले त्यांना डिस्काउंटमध्ये. ते बी घेत नव्हते, पण आपण म्हणलं दिले, देवाच्या कामाला आलेले, फुकट काय घ्यावं नाही का, देऊन टाकलं. हॉटेलला 5,000 रुपये गेले. पेट्रोल मेन, गाडी 40च्या वरती ते आपला, त्याच्यामुळं 6 वेळा टाकी फुल झाली. 700-750 रुपयात 6 वेळा टाकी, म्हणजे ओव्हरऑल 4,500-5,000 मॅक्स पकडून चालायचं. 5,000चं पेट्रोल गेलं, 5,000चा हॉटेल स्टे झाला. आणि मग 7,000 रुपये मग खायला वगैरे. तुम्हाला तर माहिती आहे तुमच्या भावाला खायला काय लागतं, तर किरकोळ खात होतो आम्ही. हेवी जेवण कुठंच नाही एवढं नाही का, 2 राटे बस एवढंच. नाही तर किरकोळ मारकोळ आपलं त्याच्यावर चालू होतं सगळं. ओव्हरऑल एक्सपिरियन्स म्हणजे 1 नंबर ट्रिप झालेली. म्हणजे सगळ्यांना वाटलं की भाऊ लय लागल यांची नाही का, पार वाईट टाकतील, घरी येऊन आजारीच पडतील आणि चालायलाच लावायला लागेल. काय विषय नाही, घरी येऊन पण फ्रेश होतो त्या दिवशी निवांत. कारण स्टेच मारत आलो ना, कुठं लोड घेतला कशाचा आपण, कुठं गाडी पळवायचा लोड घेतला, रनिंग कवर करायचा लोड घेतला का नाही. जेव्हा वाटेल तेव्हा राहायचं निवांत. कारण गेलतोच एवढ्या लांब, त्यामुळे म्हटलं काही करून उपयोग नाही भाऊ. 2,000-5,000 जास्त जाऊ दे. इवन घरून फोन येत होते की बाबा निवांत त्या पैसे लागले तर सांगा, पैसे पाठवतो, पण रिलॅक्स आहे म्हणून. असा सीन होता टोटल. बाकी दर्शन वगैरेचं तुम्ही सगळं पाहिलंच असेल. अजूनपर्यंत व्लॉग्स बघितले नसेल तर मी प्लेलिस्ट केलेली आहे ज्योतिर्लिंगची, डायरेक्ट जाऊन बघा. 4ही ज्योतिर्लिंगचं दर्शन घ्या व्लॉग मार्फत. भरपूर एफर्ट्स लावलेले आणि पाहिजे तसं आउटपुट आलेलं नाही आहे, पण काय हरकत नाही, काय सीन नाही. सगळे दिवस सारखे नसतात. एक वेळ असे होते घरी बसून ब्लॉग पाहायचे 2-3, 5-5 हजाराला, आणि मी बाहेर फिरून माझे ब्लॉग 300-400ला गेले. म्हणजे लय वाईट वाटलेलं, पण नाही म्हणलं काय विषय आहे. प्रयत्नांती परमेश्वर, महाकाल सब देख रहा है, मेरी मेहनत भी और मेरा जुनून भी. एक दिवस नक्की एक दिवस असा येणार, मी घरी झोपून जरी असा ब्लॉग काढला ना तरी तो 100 केला जाणार. त्यासाठी पहिले मग 2-3 वर्ष मेहनत करायला लागते. ती ही जी मेहनत आहे. 9 महिने झाले, 9 नाही 10 महिने झाले. आता माझं बड्डे येईल 10 तारखेला. मागच्या वर्षी बड्डेच्या दिवशी मी फर्स्ट ब्लॉग टाकलेला माझा, माय फर्स्ट ब्लॉग बड्डे शॉपिंग असंच काहीतरी होतं. आता जवळपास 40-45 दिवसात बड्डे येईल 10 मार्चला. मग 1 वर्ष होईल, बरोबर 1 वर्ष होईल. 1 वर्ष झालं राव बघता ब्लॉग. म्हणजे खरंच झोप सॅक्रिफाईसच केली ती. पण तसं म्हणाय गेलं तर मी अंदाज ठेवलेला वर्षभरात 1,000-2,000 सबस्क्रायबर होते. तुमच्या कृपेने 3,000-3,500 पोचलो आपण. होप सो बड्डेपर्यंत 4,000 किंवा 5,000 होतील. कराच राव, करा. लय मेहनत चालू आहे. आणि अयोध्याची ट्रिप प्लॅन केलेली आता मी. जय श्रीरामांचं दर्शन घ्यायचं आहे. 2 व्हीलरवरच जाणार. आणि कोण काही बी म्हणू दे, किती काय म्हणू दे, भरपूर जणांनी ऑप्शन दिले की 4 व्हीलर. आणि असं पण नाही 4 व्हीलर पण होते आहे, पण म्हणजे वेगळं काहीतरी. कसं असतं, गर्दीतून वेगळं दिसायसाठी वेगळं काहीतरी करायला लागतं. आता आम्ही जेव्हा उज्जैनला होतो ना, तर आमचे 9 पर्सनमधले 10-12 जण उज्जैनला होते. पण कोणाची चर्चा नाही, कारण 4 व्हीलरमध्ये गेले ते कम्फर्ट झोनमध्ये. आम्ही गेलो 2 व्हीलरवर, कम्फर्ट झोन सोडून.
पब्लिकला कसं लागतं, कम्फर्ट झोन सोडून काय तर करायला लागतं, म्हणजे युनिक वेगळं काय तर करायला लागतं. त्याचाच प्रयत्न केला आपण, युनिक झालं, सगळं सक्सेसफुल झालं, फक्त थोडा आउटपुट कमी आला आपल्याला, काय हरकत नाही, नेक्स्ट ट्रिपमध्ये ते भरून काढू आपण. तुमचं प्रेम असंच कायम राहू द्या. बाकी राहिला प्रश्न, मी तुम्हाला काय सांगणार होतो, माझा एक्सपिरियन्स, ओव्हरऑल खर्च हे ते मी भलतेच बोलबच्चन द्यायला लागलो तुम्हाला. ओव्हरऑल एक्सपिरियन्स खरंच खूपच भारी, म्हणजे माझ्या आयुष्यातली सगळ्यात भारी ट्रिप. इवन इतकं फिरलो मी, पण कधीच असं मंत्रमुग्ध झालं नाही का, म्हणजे पास सफल झालो इथे येऊन असं कधीच वाटलं नव्हतं मला. उज्जैनला जाऊन तेच फील आलं मला नाही का, म्हणजे तिकडे आहे ना असं म्हणजे टेन्शनच, म्हणजे इकडचं टेन्शनच नाही काय, म्हणजे लाईफमध्ये काय करायचं पुढं असं. तर एकदम महाकाल, म्हणजे चिलॅक्स, कसलं लोड नाही काय नाही, एकदम फ्रेश माइंडसेट. जय श्रीराम, जय श्री महाकाल ओनली. म्हणजे जादूच वेगळी आहे तिकडं उज्जैनला, खरंच जादूच वेगळी आहे. म्हणजे वर्षभरातून आता तुम्ही तर व्लॉगमध्ये पाहिलंच असेल, पंडित वगैरे होते आपल्यासोबत होते नाही का, दर्शन वगैरे, ते मला एवढं पण म्हणले की वर्षभरातून 2दा तरी उज्जैनला ये, तुझी लाईफ बदलून जाईल खरंच. म्हणजे तू असं ते एवढंच बोलून गेले नाही का, पण त्यांचे जे स्माईल होते चेहरा, ते सगळं सांगून गेले नाही का, म्हणजे वर्षभरातून 2दा तर उज्जैनला गेलं पाहिजे, तर लाईफ सफल होऊन जाईल, म्हणजे जीवन सफल होऊन जाईल आपलं. होप सो. देवाच्या कृपेने, महादेवाच्या कृपेने आपल्याला बोलावं येत राहील, आपण जात राहील. प्रगती फक्त अडचणमध्ये ती प्रगती, पेमेंट इश्यू, बाकीची कामं वगैरे, कालच्या कृपेने सगळं व्यवस्थित होईल, काय हरकत नाही. सो जायचं आहे, बाहेर जायचं होतं. शॉर्ट असं झालं आहे, तिकडून आल्यापासून आहे ना मला कुठं जाऊ वाटाना, काय माहिती, निवांत बस वाटतंय घरात. पण नाही, आता कामं चालू केली पाहिजेत ना, कामं चालू केली पाहिजेत ना. कट्टा गँगवर गेलं पाहिजे, कट्टा गँग आठवण काढायला लागले आमची. कट्टा गँगकडचे जायचं आहे, सगळ्यांचे दोरे वगैरे अजून द्यायचेत, सगळ्यांसाठी काय 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 आणलेलं ते अजून डिस्ट्रीब्यूट करायचं आहे मला. बघू, होप सो. आत्ता फोन करतो, असतील तर जाऊ, किंवा उद्या असतील तर उद्या जाऊ. आता इथून पुढं 7-8 दिवस 10 दिवस तरी आपले डेली ब्लॉग रोजचे पहा, सपोर्ट करत राहा, प्रेम करत राहा तुमच्या भावावर, आणि मेन म्हणजे सबस्क्राईब करून टाका लवकरात लवकर. तुमच्या भावाला 10K वर तरी न्याच राव, न्याच. म्हणजे इवन सगळेच म्हणतात राव लय भारी ब्लॉग असतात तुझे, आणि लय एफर्ट्स लावतोय हे ते, पण हे तुम्हाला दिसत नाही हो, ह्याच्यात दिसत नाही ना मला, ह्याच्यात नाही दिसत. त्याच्यामुळं असं दिसलं असं काही ते करा, ठीक आहे. माहीत चालू आहे, काय विषय नाही. अयोध्याची ट्रिप लवकरच प्लॅन आहे, सो अजिबात स्किप करू नका, 1 नंबर होणार आहे. फक्त सीन असा झाला ह्या ट्रिपमध्ये, मी चुकलो एकाच ठिकाणी की आम्ही प्रिपेअर नव्हतो, आणि इवन मला एक्सपिरियन्स पण नव्हता असं होईल म्हणून. टायमिंग मेन चुकला आपला, कधी बी ब्लॉग यायचा 12-2 संध्याकाळी 6, पण साहजिक आहे एवढं लांब 2 व्हीलरवर ट्रॅव्हल करून परत ब्लॉग एडिट करून नाही मॅनेज झालं मला. आणि मेन म्हणजे सगळ्यात विषय मला दिला त्रास नेटवर्कने. इंटरनेट लय बेकार, तिथले वायफाय पण बेकार, हॉटेलचे अजिबात स्पीड नाही, काय नाही. सगळ्यात जास्त त्रास मला त्याचा झाला, इतकं माझं हेडेक व्हायचं ना. आणि मेन म्हणजे नो कॉपीराईट सीन असं आहे की भरपूर ब्लॉगर्स गाणी टाकत नाही, भरपूर म्हणजे ऑलमोस्ट गाणी टाकतच नाही मराठीमध्ये, पण नाही का 2-3 मोजके गाणे असतात तीच टाकतात विदाऊट कॉपीराईटवाले. पण तुमचा भाऊ मी काय करतो, प्रत्येक ब्लॉगमध्ये नवीन काहीतरी गाणं टाकायचा प्रयत्न करतो, आणि तेच मला चुकतं माझं कधी कधी की त्याला येतो कॉपीराईट. एवढी अख्खी मेहनत केलेली त्या कॉपीराईटमुळे वाया जाते. मग यूट्यूबवरून ती व्हिडिओ डिलीट करायची, परत एडिट करायचं, गाणं चेंज करायचं, मेन म्हणजे गाणं शोधायचं विदाऊट कॉपीराईटवालं, मग त्यात टाकायचं, परत एक्सपोर्ट करायचा, परत अपलोड करायचा. म्हणजे खरंच चुकाचं नाही आहे, पण सीन असं आहे की व्हरायटी पाहिजे ना, रोज तेच ऐकून तुम्ही बोर होताल. त्यामुळे व्हरायटी तुम्हाला देणं माझं कामच आहे, काय हरकत नाही. मेहनत केल्याशिवाय फळ ते येत नाही, फळाचा विषय नाही, फळाची अपेक्षा नाही, पण इवन थोडं आउटपुट म्हणजे असं काउंट वाढत राहिलं ना, थोडा रोजचा 10, 12, 15, 20, 50, 100, 1000, 10-20 बरं वाटतं बघायला, पण नाही का. आता सीन असं आहे की 2 दिवस झालं व्लॉग अजिबात पळत नाही, म्हणजे लाईक 200-250 काय सीन नाही. म्हणजे मला असं वाईट कशाच वाटलं की मी घरी बसून पण व्लॉग पळत होते माझे 1000, 1500, 5,000 व्लॉग आहेत, पण मी एवढं लांबचा ट्रॅव्हल करून पण ते व्लॉग पहिले नाही ना, त्याचं मला वाईट वाटलं. पण काही सीन नाही,
तुमचा भाऊ करत राहणार प्रयत्न. प्रेम तुम्ही असंच करत राहा माझ्यावर. सबस्क्राईब करून टाका लवकरात लवकर. आणि आता खुराकतो काय नियोजन आहे बघत राहा. बाय द वे व्ह्यू बघा समोर प्रोफाईल लाईटचा. कसले सेक्सी दिसतात प्रोफाईल लाईट. अजून झुंबर लावायचे आहेत. असले भारी दिसतील ना मग नालच नाही. चला फ्रेश वगैरे होतो पहिला आता. सो गाईज 10 वाजलेले आहेत आणि तुम्हाला काय वाटतं मी फिरून आलो कुठंच नाही. खाली बसलेलो टाइमपास करत. थांबा जरा लाईटी लावल्या मला. टाइमपास करत बसलेलो खाली. कुठंच गेलो नाही कारण काय पण आपले सगळे बाहेर होते. आणि म्हणलं मोकर थंडी पण एवढी वाजते कुठं थंडीचं वाढतान करायची. त्याच्यामुळे नाही गेलो कुठंच. बसलो. उद्यापासून हायच गडबड चालू आपली. काम हे ते डेली ब्लॉग्स बघा. आता डेली ब्लॉग बघा तुम्ही. आता माझे ट्रॅव्हलचे ब्लॉग पाळवले नाही. आता तुम्ही डेली ब्लॉगच बघा. असं काय नाही. थोडा गॅप घ्यायला लागेल ना. माझ्याकडे काय पैशाचे काय बॅगेत पैसे आहेत काय माझ्या सारखं फिरायला. सारखं केव्हा फिरेल माहिती का. तेव्हा प्रत्येक ब्लॉग 50,000च्या वर असेल ना किंवा 1 लाखाच्या वर. खोटं नाही सांगत. घरी फक्त कपडे बदलायला. खरं घरी फक्त कपडे बदलायला. कारण माझं गोलच आहे आयुष्याचं. माझं ड्रीमच आहे ते ट्रॅव्हल. कंटिन्यू ट्रॅव्हल. शॉर्ट असं होतं की फायनान्शियली एवढा मी परफेक्ट नाही आहे की कंटिन्यू ट्रॅव्हल करायला. आत्ता मी एक ट्रिप पण बजेट म्हणजे प्लॅन करू शकत नाही मी. बजेटच नाही तरी पण मी लय म्हणजे काय सांगू. इतकं मॅनेजमेंट चालू आहे ना. मनी मॅनेजमेंट माझं मलाच माहिती. कुठून आणून कुठं घालवतोय. अवघड काम आहे. जेव्हा इनपुट येईल ना म्हणजे इनपुट यायला लागेल ना आपल्याला तेव्हा घालवाय काय नाही वाटायचं. हो हाय तेवढा सगळा पैसा त्यात लावीन मी. कारण पैशासाठी नाही. माझा ड्रीम आहे नाही का ट्रॅव्हलसाठी एक्सप्लोअर करायचं आहे वगैरे बरंच काय चालायचंच. तुमचा सपोर्ट कायम राहू द्या. एक ना एक दिवस स्वप्न सत्यात उतरल आणि फिरल मग आपण गावभर. चालायचंच. सो 10 वाजलेले आहेत. आता मला असं वाटतंय ब्लॉग एडिटिंग करायला बसावं आणि झोपावं डायरेक्ट. 2 दिवस सुखाची झोप भेटते झोपून घेतो. परत झोप भेटत नाही मला. परत लय अवघड होत आहे. भेटतंय तर माणसाने घ्यावं. माजुरडेगात करायचं नाही. भेटत असेल बिंदास घ्यायचं. माझल्यागत केलं की नंतर रिग्रेट होतं. त्यामुळं डन फॉर द डे. आजसाठी एवढंच. भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय. गुड नाईट. जय श्री महाकाल. जय श्रीराम.